नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅप अप ओपनिंगसोबत केलेली, पण ॲज युजल बेअर मार्केटमध्ये जे काही गॅप अप्स इमिजिएट असे येतात डीपनंतर ते ऑलवेज विक्रीसाठी यूज केले जातात आणि त्याचाच परिणाम आज तुम्हाला त्यातला प्रकार बघायला मिळाला. निफ्टी ऑलमोस्ट 100-125 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ओपन झाला, पण तिथून इमिजिएट पहिल्या अर्ध्या एक तासामध्ये निगेटिव्ह टेरिटरीमध्ये -100 पॉईंटमध्ये जाऊन पोहोचला. ऑलमोस्ट जे काही गॅपअप होतं ते ऑलमोस्ट सगळं विक्री करण्यासाठी यूज केलं आणि बट ऑब्वियस FISनीच विक्री केलेली आहे, कारण शुक्रवारीसुद्धा FISनी जवळपास 11,600 करोडची विक्री शुक्रवारी केलेली. DISनी शुक्रवारी 12,000 करोडचे बाईंग केलं, पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. मार्केट जबरदस्त 400 पॉईंट ब्रेकडाऊन देऊन निफ्टी शुक्रवारी बंद झाला आणि आजही मार्केटमध्ये जवळपास हायर लेवलवरून निफ्टीचा 200 पॉईंट फॉल आला. समहाऊ क्लोजिंगला थोडंसं सावरलं आणि एक फ्लॅट क्लोजिंग निफ्टीमध्ये दिलं, पण क्लोजिंगला दुपारनंतर मात्र ब्रॉड बेस रिकव्हरी आली. फक्त बँकिंग सेक्टरवर दबाव राहिला, बाकी बऱ्यापैकी सगळे सेक्टर्स निगेटिव्ह 1-2% होते ओपनिंगला, ते सगळे रिकवर होऊन पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले. निफ्टी स्मॉल कॅप, मिड कॅप आणि बाकी अदर सेक्टर्स IT, फार्मा, मेटल, रियाल्टी, PSU बँक्स हे सगळे सेक्टर्स सकाळी जवळपास अर्धा ते 1% मायनस होते, जे निफ्टी -100 पॉईंट गेलेला. पण क्लोजिंगला मात्र या सर्व सेक्टर्समध्ये चांगली ब्रॉड बेस रिकव्हरी आली. मला वाटतं ती जमेची बाजू आहे. मार्केटमध्ये ओव्हरसोल्ड झोनमध्ये मार्केट आहे एक, आणि ब्रॉड बेस रिकव्हरी सगळ्या सेक्टर्समध्ये ज्या पद्धतीनं आलेली आहे आज दुपारनंतरनं, ती थोडीशी पॉझिटिव्ह किंवा एक आशेचा किरण आपण म्हणता येईल आपल्याला. थोडंसं एक आशेचा किरण आहे की मार्केट कुठंतरी बॉटम आउट होण्याचा किंवा एक तळ शोधण्याचा प्रयत्न करतं आहे, जिथून थोडीशी रिकव्हरीचे बाउन्सचे चान्सेस आहेत. पण मोठा बाउन्स इमिजिएट येईल असं वाटत नाही, अनलेस अँड अंटिल निफ्टी जोपर्यंत आता 22,800-23,000च्या वरती जाणार नाही, निफ्टीमध्ये कोणतेही मार्केटमध्ये मिनिंगफुल रिकव्हरी येईल असं वाटत नाही. इन बिटवीनची रेंजमध्ये रिकव्हरी येऊ शकते. त्याचा एक आज एक आशेचा किरण असं म्हणता येईल की गॅप अप ओपनिंगनंतर ज्या पद्धतीनं खाली गेलं त्यानंतरनं ब्रॉड बेस सगळ्या सेक्टरमध्ये रिकव्हरी आली. आज निफ्टीवर दबाव राहिला, कारण रिलायन्स इंडस्ट्रीज जवळपास 2.5-3% तुटला. जर रिलायन्स रिकवर असता, पॉझिटिव्हमध्ये असता, तर निफ्टी आज निश्चित पॉझिटिव्हमध्ये असते, कारण बाकी अदर सेक्टर्समध्ये चांगली रिकव्हरी बघायला मिळालं. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये आज फारसं काही चर्चा करण्यासारखं काही कारण नाही. थोडंसं कॉशियस राहा, ट्रेडिंग थोडंसं स्लो करा असं मला वाटतं आहे. मार्केटला थोडंसं ग्राउंड फाउंड करू द्या, या लेवलला बेस बनवू द्या, त्यानंतर मार्केटला चांगले ट्रेडिंग बाउन्सेस मिळतील, गॅप्स मिळतील, जे आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला इन्करेज करू शकतील किंवा पैसे मिळवून देऊ शकतील. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहा. हा वीक मला वाटतं ह्या महिन्यामध्ये निश्चित बॉटम बनेल. निफ्टी 22,000 ते 21,000 या 1000 पॉईंटच्या रेंजमध्ये निश्चित कुठेतरी बॉटम बनवेल असं मला वाटतं ह्या मार्च महिन्यामध्ये. नेक्स्ट महिन्यामध्ये मला वाटतं एप्रिलमध्ये चांगलं आपणाला एक बाउन्स बघायला मिळू शकतो. हे जे आज मार्केट लोअर येऊन रिकव्हरी झाले त्यामध्ये थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स होऊन मार्केटमध्ये तेजी करण्याचा प्रयत्न करू नका. मार्केट फर्दर डिक्लाइनिंग देऊ शकतं, कारण सेटअप अजूनही वीक आहे. पण ज्या पद्धतीनं ब्रॉडबेस रिकव्हरी सगळ्या सेक्टर्समध्ये लोअर लेवलवरून झाले, आज जे सगळे सेक्टर निगेटिव्ह होते, रेड होते, ते सगळे बऱ्यापैकी बँकिंग क्षेत्र वगळता सगळे क्षेत्र जे आहेत ते सेक्टरल इंडिसायझेस पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये जाऊन बंद झालेत. खास करून IT, फार्मा, मेटल हे तर 0.5-1% पॉझिटिव्ह गेलेत. त्यामुळे मला वाटतं एक बेस फाउंडेशन आहे आणि ब्रॉडबेस रिकव्हरी येण्याची चान्सेसचा एक आशेचा किरण दिसला आहे. एवढंच आजच्या मार्केटमध्ये बोलण्यासारखं आहे. बाकी ओव्हरऑल मार्केटचा सेटअप जो आहे तो वीक आहे. FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण ओव्हरऑल फेब्रुवारी महिन्यापर्यंत जवळपास 3.5 लाख करोडची विक्री FISनी केलेली आहे या 5 महिन्यांमध्ये. निफ्टीला ऑलमोस्ट 16%चं करेक्शन आहे. इंडेक्स हेवीवेट्स पण जवळपास 15-20% तुटलेत. मिड कॅप, स्मॉल कॅप 40-50%पर्यंतचं करेक्शन आले, जे खूप मोठ्या आणि रेअर केसेसमध्ये येतं मिड कॅप स्मॉल कॅपचं करेक्शन. पण जे काय रिलायन्ससारख्या स्टॉकमध्ये 30%चं करेक्शन आहे हे खूप रेअर केसेसमध्ये येतं. त्यामुळे मार्केटला इथून बाउन्स मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे थोडंसं पेशन्सली निश्चित वेट करा. मार्केट लवकरात लवकर बाउन्स होईल आणि ह्या महिन्यात ग्राउंड बेस फॉर्मेशन करून निश्चित नेक्स्ट मंथमध्ये वर जाईल असं वाटतं आहे. थोडा ब्रॉडर व्ह्यू घेऊन चालायला पाहिजे. टेक्निकली उद्यासाठी बोलायचं झालं तर 22,000 लोअर लेवलला सपोर्ट आहे. हायर लेवलला 22,300च्या वर गेलं तर 22,500 पर निफ्टी जाण्याचा प्रयत्न करू शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 48,000 सपोर्ट आहे. 48,000 मेंटेन राहिला तर 48,500पर्यंतची रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. या लेवल्सनुसार बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता, कॉल ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचर्समध्ये. पण थोडंसं ट्रेडिंग स्लो करा, थोडंसं मार्केटला अजूनही बेस बनवू द्या, थोडा आणखी ट्रेडिंग बाउन्स येऊ द्या, म्हणजे आपल्याला एक
कन्फर्म आपल्याला सिग्नल्स मिळू शकतील. आज NSEमध्ये 760 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1900 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढले, त्या बाजूला 17 शेअर्समध्ये पडझड आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये मगाशी सांगितलं तसे IT, फार्मा, मेटल, रियाल्टी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइज यामध्ये चांगलं बाईंग आलं आहे क्लोजिंगला, आणि बँक्स आणि एनर्जी सेक्टरमध्ये थोडासा दबाव बघायला मिळाला आहे. ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत, 1.5% पॉझिटिव्ह आहेत. झेलेन्स्की US सोबत जो काय वाद झाला ट्रम्प आणि झेलेन्स्कीचं, यानंतर झेलेन्स्की थोडं नमतं घेताना दिसतं. युक्रेन मिनरल डील्स वगैरे करायला तयार आहेत, सीजफायरवर चर्चा करायला तयार आहेत, ते एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. डाव फ्युचर्स 200 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. USचा डेटा शुक्रवारी चांगला आला, जे करून व्याजदर कट होऊ शकतील. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल इन्व्हायरमेंट थोडी पॉझिटिव्हिटी ग्लोबल इन्व्हायरमेंटमध्ये क्रिएट होते. फक्त आपलं मार्केटचं सेंटिमेंट खराब आहे. मला वाटतं थोडा ट्रेडिंग बाउन्स आला तर मार्केटचं सेंटिमेंट सुधारलं आणि फर्दर रिकव्हरी येईल. त्यामुळे बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.